मतदार आहे, उद्रेक होईलच. राजकीय बातम्यांनंतर इतर काही बातम्यांचा आढावा घेऊया। पिंपरी चिंचवडच्या मोशीतील दुर्घटनेप्रकरणी अखेर चौथ्या दिवसानंतर बचाव कार्य थांबवलं। या दुर्घटनेत एकूण 9 कामगारांचा मृत्यू झाला तर 14 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं। मध्यरात्री 1च्या दरम्यान 9व्या कामगाराचा मृतदेह बचाव पथकाला सापडला। घटनेच्या 81 तासानंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं। 8 जुलैला मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळला होता। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 कामगारांना वाचवण्यात यश आलं तर उर्वरित 9 जणांचा मृत्यू झाला। दरम्यान इमारतीच्या केवळ तळमजल्याच्या पूर्णत्वाचा दाखला मिळालेला असताना वरचे 2 मजले कसे उभे राहण्यात आले असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विचारला। तसंच अजित पवार असते तर त्यांनी सगळ्यात आधी घटनास्थळी भेट दिली असती, पण मुख्यमंत्री फिरकलेही नाहीत अशी टीका सुषमा अंधारेंनी केली। इस जो बिल्डिंग वहाँ पर थी उसे लेकर कि जिस बिल्डिंग का सिर्फ और सिर्फ ग्राउंड फ्लोर का सैंक्शन था, ऊपरी 2 मंजिलें विदाउट परमिशन थी, पर उस पर यहाँ के लोक प्रतिनिधि ने कोई सवाल नहीं उठाए हैं। हम अब पिंपरी चिंचवड़ पुलिस कमिश्नर से बात करने वाले हैं। इन सारे मामले की एफआईआर दर्ज करने के लिए हम उनसे बात करेंगे। अगर वह एफआईआर दर्ज करते हैं तो ठीक है, वरना हमें इसके लिए अगर कोर्ट भी जाना पड़े तो हम कोर्ट जाने की तैयारी रखते हैं। पुण्यातील मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आणि घटनेच्या 4 दिवसानंतर पालिका आयुक्तांना अखेर जाग आली। दुर्घटनेत पालिकेचं पर्यावरण विभाग आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचे अनेक आरोप करण्यात आले। त्यानंतर अखेर पर्यावरण विभाग आणि संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली। दुर्घटनाग्रस्त इमारत उभारताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या का, सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली होती की नाही याचा जाब नोटीसद्वारे विचारण्यात आला। याबाबतच्या खुलाशामध्ये त्रुटी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत। कंपनीने हे करत असताना सर्व परवानग्या घेतल्या होत्या की नाही, परवानग्या योग्य आहेत की नाही, त्याचप्रमाणे त्यांनी काही सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी घेतली होती या संदर्भात नोटीस देण्याचे आम्ही आज ठरवलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या विभागाच्या अंतर्गत ह्या कंपनीचं सुपरविजनचं काम आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मी नोटीस देण्याचे आज सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या कंपनीच्या कामकाजामध्ये किंवा ह्या ज्या काही परवानगी असतील किंवा याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्या कंपनीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत मी आज सूचना दिलेल्या आहेत। त्यासंबंधचं लीगल ओपिनियन घेऊन तात्काळ ती कारवाई करा म्हणून मी सूचना दिल्या आहेत।